गॅस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची डिश आहे चीज बॉल। चीज बॉल खाण्यासाठी आता तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये किंवा हॉटेल मध्ये जायची काहीही गरज नाही आहे। तर चीज बॉलची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः बनवणार आहे चीज बॉल। तर चला बघूया सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल कसे बनतात चीज बॉल। मक्याचे कणूस घ्यायचे, ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि मक्याच्या कणसाचे दाणे काढून घ्यायचे। आणि दाणे काढून घेतल्यानंतर 2 उकडलेले आलू घ्यायचे आणि ते पण व्यवस्थित किसून घ्यायचे। किसलेल्या आलू मध्ये कोथिंबीर, त्याच्यानंतर मक्याचे दाणे, शिमला मिरची, ओरिगॅनो, चाट मसाला, त्यानंतर चवीपुरते मीठ आणि लाल तिखट घालायचं। आता लाल तिखट घातल्यानंतर याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे। ब्रेड क्रम यासाठी जेणेकरून आपले चीज बॉल जे बनवणार आहे आपण त्याची बाइंडिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। मग एका वाटीमध्ये कॉर्न फ्लोअर घ्यायचं 2 चमचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचं एक असं मिश्रण तयार करून घ्यायचं चीज बॉल डिप करण्यासाठी। हे मिश्रण तयार झालेलं आहे। पण मोझरेला चीजचा वापर केलेला आहे, तुम्ही चीज क्यूब पण वापरू शकता। चीज बॉल बनवायला सुरू करूया। मिश्रण तयार केलं तर त्याचा एक गोळा घ्यायचा, त्याची छान अशी वाटी एक तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये चीज फिल करायचं। बघा अशा पद्धतीने चीज व्यवस्थित फिल करून घ्यायचं आणि छान ते पॅक करून याचा एक बॉल बनवून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचा। चीज बॉल बनवताना एक काळजी घ्यायची की याच्यामधनं चीज लीक होता कामा नये, जेणेकरून जेव्हा चीज बॉल आपण फ्राय करू तेव्हा तेलात हे फुटले नाही पाहिजे, कारण की चीज मेल्ट होते, त्यामुळे ही काळजी घ्यायची। सर्व बॉल तयार झाल्यानंतर हे बॉल कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणामध्ये डीप करून त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये पण डीप करून एकदा परत तयार करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने सर्वच्या सर्व बॉल व्यवस्थित तयार करून घ्यायचे। आता हे सर्व बॉल रेडी आहे, बॉल डीप फ्राय करण्यासाठी रेडी आहे। तर चला आता छान तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये चीज बॉल व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे। सारखे हलवत राहायचे जेणेकरून याच्यामधून लीक होणार नाही आणि चीज पण व्यवस्थित मेल्ट होणार। तर बघा अशा पद्धतीने गोल्डन ब्राउनिश चीज बॉलला कलर आलेला आहे। आता हे व्यवस्थित तयार झालेले आहे। आता अशाच पद्धतीने सर्व चीज बॉल व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे। बघा तर सर्व चीज बॉल आपले रेडी आहे। तर अशा पद्धतीने आपले सर्व चीज बॉल रेडी आहे, नक्की ट्राय करा। अशाच डिश पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। थँक्यू सो मच।